वेशभूषा रंगभूषा अर्जुन गंधाडे आणि या लोकनाट्यामध्ये काम करणारे कलावंत राजा चित्रप्रेम सुनील शिगुळे राजकुमार अमित पेंडारे सेनापती सुनील माई प्रधानजी विजय माई माधवी विश्वजित नावरे अंजली तुषार माई चित्राई समाधी सुरत बांगरे चित्राई गुजराती मिलिंद रोटर सर्वांच्या पाठीला हमेशा रक्ताची साडेगावच्या संपूर्ण ग्रामस्थांना आणि जमलेल्या इतर रसिक प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती अशी आहे, आतापर्यंत आमच्या कार्यक्रमाला सुरुवातीपासून आतापर्यंत जे सहकार्य केला त्याचप्रमाणे या पुढे हे वैनाट्य चाल तर बसाल आणि बसाल तर हसाल या पद्धतीचा हा कार्यक्रम आहे आणि हे वैनाट्य आहे। या वैनाट्याला संपूर्ण बसलेल्या रसिक प्रेक्षकांची पुरेपूर साथ मिळावी अशी आमच्या कलाकारांच्या वतीनं नम्रतेची विनंती आहे। धन्यवाद। दरबार भरायची वेळ झाली तरी पण काय समाधी काय लवकर येणार नाही, तरी मला गरज वाटतेच उगाच लवकर लवकर येतो। ए समाधी, अरे समाधी, अरे समाधी, अरे बास बास सगळा नाव बोला झाला। अरे तू आलास? आला म्हणजे काय? अरे वा लवकर आवाज करत आलो, आवाज करत आवाज बोललो। अरे एवढा उशीर का झाला मग? उशीर झाला रे? हा सकाळी पाहिजे साय साय काय माहिती काय सकाळी लवकर ड्युटीला यायला होतं, सकाळी लवकर ड्युटीला यायचं म्हणून बायकोला सांगितलं काय 5 वाजता तरी उठव। बायकोला सांगितलं सकाळी 5 वाजता तरी उठव। बायको माझी विषय स्वतः पण उठली नाही, मला पण काय उठवली नाही, त्यामुळे यायला उशीर लागला। बायकोन काय जेवायला बिवायला दिलेलं नाही तुला, असाच उपाशी आलाय। चांगलं भर पेट खाऊन आलोय। भर पेट खाऊन आलास? भर पेट खाऊन आलोय। अरे एवढं खाल्लंच तरी कुठं झालं का माहिती काय? असा रस्त्याने येत होतो, रस्त्याने येत होता एक वाटेत घर दिसलं, वाटेत एक घर दिसलं, लांब मुलं नजर टाकली, घराचं दार उघडं दिसलं, घराचं दार उघडं दिसलं। काय म्हणतो तसाच गेलो धावत राहील, डायरेक्ट शिरलो आतमध्ये शिरलो डायरेक्ट घरात। अरे दरवाजा ठोकायची काय पद्धत आहे की नाही तुझ्या? हा मग डायरेक्ट आतमध्ये डायरेक्ट शिरलो, शिरलो तर शिरलो, पुढे गेला क्यू बी रे कोण रे ती? कोणती? तुझी बायको। तुला माझी बायकोच गावली घरात? आता तुझ्या घरात गेलं तुझीच बायको गावणार ना? आणि माझ्या बायकोला ती काय रे म्हणतोस? मग काय ती काय म्हणतोस? अरे अरे तू बहिणी, ती बहिणी काय? मग माझ्या बायकोकडे गेलास? गेलो। बायकोकडे जेवायला मागितला असशील, आमच्या घरात तुला काही भेटत नसेल, फक्त बोललो काय वहिनी असल नसल तेवढा आधीवाडा आमच्या घरात कायच नव्हता असेल, आमच्या घरात कायच नव्हतं असेल, सगळं उलट झालं। काय रे वहिनी मला म्हणतात काय माहिती काय? भाऊ असल नसल कशाला? भाऊ असल नसल कशाला? चांगलं पाक चमचमीत बनवूनच वाटते। चमचमीत? चमचमीत तुला चमचमीत आणि मला तरच शिलन काय? मला शिलन शिलन अरे तुझं काय काय झालं? अरे काय काय म्हणजे काय काय विचार काय? अरे एवढा वजा तो भरून जिरा राईस। जिरा राईस? मला कधी साधा भात नाही झाला, तुला जिरा राईस? जिरा राईस तो पण वरतून मलाई मार्के, मलाई मार्के, अजून काय द्यायला रे? अजून म्हणजे एवढा मोठा खमंग आणि कुरकुरीत फाफडा, एवढा मोठा फाफडा मला कधी साधा पापड नाही झाला, तुला फाफडा फाफडा नक्की माझ्याच घरात गेलास काय रे? हो तुझ्याच घरात असली काय जाणार नाही माझी बायको, माझा भरोसा नाही। अरे तुझ्यावर नाही माझा माझ्या बायकोवर भरोसा आहे का? आपण
कशाला म्हणता भाऊ? लगेच फोन लावून विचारतो इथंच थांब. भाऊ बोलते. भाऊ तुझा ताई काय? नक्की एवढ्या वयात मोबाईल वापरतो. अरे हसतोय बा. अरे ए मोबाईल घेतला का ना? पण याला बटन कुठं आहे? अरे पूर्वीचा बटन आम्हाला गेला होता. आता हे नुसतं घासून बसून तरी बोलतो भावाची बटन गेली कुठं? अरे भावाचा मोबाईल ना. मोबाईल उघडला तुला समजतं ना? अगं ये माझ्या बायकोला फोन लावतोय. मध्ये टिरटिर करायची नाही. 999 येतं ना इंग्लिश? 444 आणि एकावर 4 संपला मग. एवढाच पाठ करायचा नाही. हा बा फोन लागलाय. बोलू नकोस. लागलाय बोलू नकोस. हॅलो हॅलो बेटा पार्थ बेटा पार्थ डैड बोल रहा हूँ. डैड कौन? अरे फादर अरे चादर न रे. फादर कोण रे? अरे तुझ्या आईशीला हो बोलतोय. अरे पोरगा तुझा ना माझा. जरा मम्मी को बुलाव. ए आता माझी बायको येते म्हणजे तिकडे घरात लाईन वर येते. लाईन वर मध्ये किरकिर करू नकोस. हॅलो डार्लिंग. काय? हाऊ आर यू? आय एम फाईन. नो प्रॉब्लेम. बोलत नाही. हा युअर प्रॉब्लेम नाही. नो. अरे इंग्लिश वाटवलं लावलं. तुला बसतोस की नाही? तुला कशाला पडलं? नाही गुन्हाची का माझी बायको? तुझी बाई गुन्हाची आहे ना मग माझ्या कशाला म्हणतोस? अरे पुढे बोलत राहील. नाही बाबा बोलत का? आओ मैं क्या कह रहा था? हिंदी? वो दोपहर की जो भाव आई थी ना, उनको तूने जेवने के लिए क्या दिया? जेवने के लिए मुझे मराठी. काय करण काय? अरे एवढा मोठा टोप भरून जिरा राईस. सांगतो. वरतून मलाई मार्के सांगतो. मलाई मार्के घालतोय. तूने जीरा राइस कहाँ से दिया? मुझे कभी सादा भात नहीं दिया तो? काय तरवलेला तरी द्या आता. अगं 7 दिवसाचा जिरा भात केला काय? वरती त्याला भुर्शी आली. म्हणतो मलाई मार्के द्यायला नाही. अरे तुला काय समजते की नाही? वरती भुर्शी बैलाला घालायची एवढी ना. मला वाटलं तू कसं काय दिसली. हा अरे दुसरं काय? अरे एवढा मोठा फाफडा सांगतो. पण कमंगाने कुरकुरीतच सांगतो. अहो तूने फाफड़ा कहाँ से दिया? मुझे कभी सादा पापड़ नहीं दिया तो? अगर 4 दिवसाची सिने भात त्याला कुरकुरी दिलीस का? ठेव मला माहित आहे. बायको का मस्करी आहे. अहो तुला काय समजते की नाही? काय अरे खाताना विचार करायचा माझी बुरशी आहे. तो पापड जाऊ दे तर भाताला बुरशी आहे. बारा विचार. आशीर्वाद आहे. आपला पारा कसा काय चाललाय? अगदी आनंदी अंदाज चाललाय. या कांचनपूरचे राजे आम्हालाच म्हणतात. आमचे हे वैभवशाली राज्य किती आनंदात चाललंय. आमच्या या सुख समृद्धीमध्ये फक्त एकच वासत होती. आम्हाला मुळीच संतान नव्हती. पण आता त्या महाकालीच्या नवस कृपेनं आमच्या राणीसाहेबांनी एका सुंदर युवराजाला जन्म दिला. त्या युवराजाला पाहून आम्हाला जितका आनंद झाला इतके दुःखही झाले. युवराजाला जन्म देऊन आमच्या राणीसाहेब आम्हाला सोडून गेल्या. त्यांच्या नशीब काहीतरी वेगळे ठेवल्यासाठी पाहिजे. पण आता त्याविषयी जास्त विचार करणं व्यर्थ आहे. राजसेवक प्रधानजी माझी काही म्हणजे पाठवून द्या. आशीर्वाद आहे. महाराज या गरीबाची दरबारात कशी काय आठवण केली? माझी ताई युवराजाला जन्म देऊन आमच्या राणीसाहेब आम्हाला सोडून गेल्या. तेव्हापासून तुम्ही आपल्या हातात पालना करून युवराजाला
पुढच्या गोळ्यापर्यंत सांभाळलं त्यांना आईची माया तेव्हाच ते पुढे दिली नाही त्याचे उपकार आणि त्या शरीराच्या कातडीचे जोडे करून तरी तुझ्या पायात घेतले तरी फिटणार नाही. असे बोलू नका. आपले लाडके बाजूला आता या सगळ्याचे गुंतवणूक आहे आणि त्यांची सेवा करणे म्हणजे मी माझ्या भाग्यात समजते. माझी काही युवरांच्या खऱ्या आहेत तरी आमच्या राणीसाहेब असल्या तर खरे मात्र त्यांना तुमच्याकडेच मिळाले. आमच्या युवराजाला 7 पर्यंत सांभाळलं यापुढे तसेच सांभाळा अशी मला मोठी आशा आहे. महाराज त्याबद्दल आपण मुलीच काळजी करू नका. वेळ आली तर बालविवाहासाठी माझ्या प्राणाचे बलिदान करेल त्याची खात्री आहे आम्हाला. यापुढे तुझे सर्व शिक्षण आणि त्यांना तुझ्याकडे पालनच करा ही सर्व जबाबदारी आणि तुमच्यावरती सोबत आहोत. कसे आज्ञा महाराज. ठीक आहे या तुम्ही आणि युवराजी योग्य ती काळजी घ्या. आपले काय मत आहे महाराज? माझी धर्मपत्नी असली तरी आपल्या युवराजावर अपराध प्रेम करते आणि म्हणून आपल्या युवराजांना सर्व शिक्षणात पारंगत करून युद्धकाळात पारंगत करेल यात तीळ मात्र शंका नाही. प्रधान तुमचे बोल म्हणजे एखाद्या शिंपडीतून निघालेल्या मोतीप्रमाणेच आहेत. राजसेवक ते आपल्याकडे पाठवून द्या. अशा आपल्या आज्ञा. आशीर्वाद आहे. आम्हाला ताबडतोब बोलण्याचे कारण एखाद्या दुश्मनाने आपल्या राज्यावरती हल्ला तर केला नसेल ना. तसे असेल तर आम्ही आपल्या प्राणाची बाजावून आपला राष्ट्र सदैव गुंतले. बोला महाराज एवढी कोणती घटना घडली यासाठी आम्हाला राजमात हजारांचे संदेश दिले. सेनापती तुम्ही समजताय तसे ते काही घडलेले नाही. तुमच्यासारखे शिव करदार सेनापती जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आपल्या राजाचे नाव उज्ज्वल राहील यात आम्हाला तीळ मात्र शंका नाही. पण आपल्याला माहितीच आहे आमचे युवराज महाकालीच्या नवस्कृपाने जन्मले. त्यांना जन्म देऊन आमच्या राणीसाहेब स्वर्गवासी गेल्या. त्यांच्या मृतात्म्याला शांती मिळावी म्हणून येत्या विजयदशमीच्या दिवशी आता महाकालीचे दर्शन घेऊन नंतर प्रजेला राज्य विराजमान करून हा राजकारभार त्याच्यावर चालू करावा अशी आमची इच्छा आहे. महाराज आपले विचार अति मोलाचे आहेत आणि आपल्या ह्या विचाराने साऱ्या प्रजेला आनंदच होईल त्यात तीळ मात्र शंका नाही. सेनापती तुझा चेहरा निराश का? आमच्या ह्या बोलण्याचा ते आनंद का झाला? महाराज आपल्या बोलण्याचा आम्हाला आनंद होत आहे. पण काय कशाचे स्पष्ट बोला. महाराज आपले युवराज म्हणजे नुकतेच उमंगलेले पुष्प कळे आपल्या युवराजांना कोवडे बोले बोलता येत नाही. म्हणून बंधू त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांच्या संरक्षणाची राजकुमार आमच्या ताब्यात यावी अशी आमची इच्छा आहे. महाराज सेनापतींचा मुद्दा वर्तमान काळाप्रमाणे बरोबर असला तरी भविष्य काळात हा रक्षक पक्षक होणार नाही. कशावरून? म्हणून म्हणतो यावर आपण योग्य तो विचार करावा. शाबास प्रधान त्यांनी तुमच्या बुद्धिमत्तेची तुमच्या छोट्याशा वाक्यात किती महानर्थ चढलेला आहे आमचे आम्हालाच माहिती आहे. सेनापती हा राजकारभार तुमच्या हाती देण्याची सध्या मुलीच गरज नाही आणि हो तशीच वेळ आली तर त्याचा विचार आम्ही नक्कीच करू. महाराज आपल्या बोलण्याचा उद्दिष्ट म्हणजे तहान लागल्यानंतर वीर खोदण्यासाठी ताण्याने व्याप करून प्राण घालत त्या पाण्याचा सेनापती काय करावे आणि काय करू नये हे तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही. तुम्हाला चांगलं समजतं तुम्ही आमच्या उपजे पंद्या आमच्या दडपण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. महाराज पुढे पंथीची अमावस्या आणि आपण म्हणाली पूर्वदिशा आपल्या आम्ही अवश्य वाढू. मग ठीक आहे येत्या विजयदशमीच्या दिवशी तुझ्या राजूची तयारी करा. चला तर महाराजाला आमच्या विरुद्ध बाजू आमच्या स्वरात सोप स्वप्नाची रांगोळी केली प्रधाजी. ज्याप्रमाणे एखादा गरुडी पुंगीमधून सापळा नाचतो त्याप्रमाणे तुम्ही महाराजाला नाचत आहात. पण तुमच्या समोर आम्ही याचे जाळे फेकू तिच्या जाळ्यामध्ये तुमच्या संपूर्ण संसाराची
मला वाटलं पुन्हा सुटलं की काय काय बंदुकाचे अरे पण मला सांग बंदूक कशी आली? अरे बंदूक नाही रे काय झालं माहिती आहे आता आला शिमगा शिमगा आला म्हटले बरोबर आमचा गाव सणावर बसलेला बरोबर शिमगा आला म्हटल्यावर गाव सणावर बसलेला बसलेला पोरं मोठे मोठे लोक असे विचार करतात शिमग्याचं कसं काय करायचं म्हणजे मीटिंग हा मीटिंग आता मी आपला कायचा एका कोपऱ्यात बसला काही का गाण्या बसल्या कसं बसलो होतो असा कोपऱ्यात बसलेला दिसत असा मग काय दिसत असा बसलेला आणि मुंबईची पोर आलेली मुंबईची पोर आलेली अरे कोण कोण विचार बाबू मावलंकर पिंट्या पेंढारी राकेश पेंढारी त्याला गाडी गावली अरे गाडी गावली म्हणजे काय राकेश पेंढारीला गाडी गावली अरे उद्या नारळ टाकायला म्हणजे येणार होत ना होय होय काय मग काय राकेश पेंढारी आणि स्वप्नील गागाल आता ते आले म्हटल्या बरोबर आता गावातला जाणता माणूस मीच एकटाच बरोबर म्हणून माझ्या बाजूला बसले बसले म्हटल्या बोलते काय आज आपण शिकारीला जाऊया ते म्हणताय शिकारीला जाऊया मी पण म्हटलं बरेच दिवस मी बंदूक हातात घेतले नाही आपण जाऊया पण बोललो मला जास्त अनुभव नाही येतला अनुभव बोललो कोणला आहे परशुराम माईन यांचा अनुभव आहे परशुराम माईन कशाला बोल अरे पहिले रान करायचं रान तू काय आता त्याची बढती झाली अरे बढती झाली म्हणजे त्याला वरकम झाली म्हणे आता होय आणि शांताराम बालगुडे अच्छा केलकीचा माणूस ना त्याला आता रान करायला लावलं मग काय त्यांना बोललो तुम्ही तिकडच्या रानाला जावा आम्ही इकडच्या रानाला आडांगात ह्या पोराला घेऊन गेलो अरे मुंबईची पोरं ही काय चालतंय कशी सावकाश चाललं बाबू मावलं त्याचं पार्टनर लडबडत आणि मुंबईचा गली चाललेला माणूस ना मग काय वर गेलेला आम्ही अरे बघतो तर काय बाबू मारून गडबडत का अरे रात्रीचा पण गॉगल लावलेला अरे तेव्हा मी बघत गेला नाही मग काय आम्ही वडाच्या झाडाच्या पाठीमागे गेलेलं माझ्याकडे हीच बंदूक हा आणि ते परशुराम मी तिकडे गेले त्या वेळेला माझ्या कुत्रा घेतला होता माझ्या बरोबर अरे माझा कुत्रा सांगितलं ना कुत्रा घेतलेला माझ्या बरोबर आम्ही बिंदास थोडा वेळ झाला आणि तुकड्यांच्या पावलाचा आवाज यायला लागला टप्पा 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 पोराला सांगितलं टप्प्याचा मी तुम्ही घाबरू नका मी हाय घाबरू नका डुकर तसे आले जवळ आले आता बोलो 2-4 डुकर तरी मारणार लगेच 2-4 डुकर तरी मारणार आली माझ्या समोर आली पण तू रोखून धरली अशी धरली अरे डुकर पुढ्यात आली अरे पुढ्यात आले बाळ काढतो तर काय अरे पोराने बारच नाही बोलली आता बोललो करायचं काय अरे डुकर माझ्याकडे बघित आता बोललो पाठच्या पोराला सांगितलं पाहिजे म्हणून असं बंदूक बघतो तर काय अरे पोरं सगळी घेऊन पळाली गेले आता मी एकटाच राहिलेला आता एकटा राहिलं करू काय अरे काय ह्याच्या वडाच्या वाटल्या बॉल फेऱ्या मारले कोण अरे मी आणि तो डुकर कशी तरी नजर चुकवली आणि लगेच सानावर आलो आणि आता बोलतो आपल्याला काही शकणार नाही ते दोघं परशुराम माईंनी गेले ते काहीतरी काम अटकून येतील सकाळचे 5 वाजले होते 5 वाजले होते तेवढ्यात बाळ झाला परशुराम माईन बाळ केला नाही गेलो 4-5 वराला जेवण वरती अरे गेलो तर गेलो तिकडे गेलो बघतो तर काय अरे त्यानं माझाच कुत्रा मारलेला आपण नाट्य केलं
आई मातारी माझ्या गुरुजी माझं तो दर्शन कर ऐकलं प्रधान महाराज काय झालं कोणी केलंय तुमच्या महाराज या तुम्ही महाराज आज आपली इच्छा सगळ्या हत्यानं पूर्ती झाली महाराज महाराज तुमच्या परिदर्शनाला निश्चित घेऊन सांगतो युवराजांच्या केसावर अरे हरामखोरा या कड्याने महाराजांचा खून केला पण लक्षात ठेव या कड्याने तुझा शेवट केला तेव्हा प्रधानजी म्हणून नाव पडेल हे लक्षात महाराजांचं अन्न खाऊन आमच्या वैरात मी करू केला सोडा म्हणतो आपली भांडण होती काय म्हणतो गरिबांच्या घराची कशी आठवण झाली या सेनापती कोणाबद्दल बोलतात काय ते स्पष्ट बोला तुमच्याबद्दल आमच्या महाराजांचा खून केलाय काय महाराजांचा खून माझ्या पतीचा खून नाही हे शक्य नाही माझे पती ते वाईट कृत्य केव्हाच करणार नाही प्रधानजी आम्ही रंगे हात वळे जोपर्यंत महाराजांचा खुनाचा निकाल लागत नाही तोपर्यंत या सैन्याचा लक्षात काय नाही आणि हो बाय युवराजांच्या तुमच्या घरी दोघं त्यांना उतर हजर करा काय पालवणारा तुमच्या बाजून करू हे मुली शक्य नाही तुम्ही आमच्या उपवाचे बंद्यात आमच्या आज्ञेचे पालन करा नाहीतर कठोर शिक्षा भोगायला बघा येतो आम्ही महाराजांचा खून मीच केला खुली दोन आणि शिक्षा कोणाला खुश एवढ्या खुश पहिल्यांदा मला काय झालं अरे कसे काय एवढे कोणी मला कित्येक वर्ष मला दाबून ठेवली इच्छा मला ते सांगायचं आज पूर्ण झाले आम्ही धन्य झालो महाराज आम्ही धन्य झालो. शास्त्रावरती आज आम्ही विराजमान होणार तर या क्षणी एखादे नाच चांगला नसते तर उत्तम झाले हो महाराज आम्ही नाचून काय फायदा आमचा नाच बघणार कोण बघायला कोण
काय म्हणतो मला एखादी नर्तिका आणली तर शाबास वाह जा ताबडतोब एक सुंदर अशी नर्तिका घेऊन या असायचा ताबडतोब कोल्हापुराचा आणि सुंदरशी नाजूकशी एक नर्तिका घेऊन या माणसं मला कोण ओळखतात आता ओळखतात तो गेलाय कोल्हापुरात गेलाय एक सुंदरशी नर्तिका घेऊन येणारच पण मला मी काय म्हणतोय माझा पण आवाज काही कमी नाही आहे एकीकडे मला लग्नात गायला बोलवायचे कुठे लग्नात अहो एकदा काय म्हणताव लग्नात गायला सुरुवात केली हो नुसत्या 1000 वर्षाच्या नोटा 1000 वर्षाच्या नोटा उचलायच्या काय सगळ्या बंद पडलेल्या तरी पण मला मी थांबलो नाही गाण्याला सुरुवात केली बघा कसे गीता उभी मंडपात नेतीन दूर लावला पात गीता उभी मंडपात नेतीन दूर लावला पात खातात लग्नाचा भात दावत दातात संन्यासात खातात लग्नाचा भात दावत दातात माझी काय चुकीच नाही सगळी चुकीची आचार्याची आहे अहो सगळं भात असता देवलीला मग काय गाण्याला विचारायची गावात जातात छंदा गेलाय त्याचा अद्याप पत्ता नाही तुझ्या घेणं काय माहिती काय मुजरा करते मुजरा ओ बाईनो जरा इकडे या मला सांगा काय माझा मित्र गेला तो कुठे गेला अहो त्याचं काय झालं माहितीये काय? त्याने मला ऍड्रेस दिला आणि मी त्या पत्त्यावरती निघून आले बाई हुशार आहे तिने ह्यांना ऍड्रेस केला नाही आणि बाई पत्त्यावर आली असू देत बाई ना इकडे या तुम्हाला नाचायला येतं का अहो नाचायला येतं म्हणजे काय विचारताय काय? मी नुसतं नाचायला लागले ना की सगळं म्हणजे बघा काय नाचायला लागलं की सगळं म्हणजे आपण मी काय म्हणते नाचायला लागले ना की अख्खं स्टेज हलतं असं म्हणलं मला स्टेज करू बघा मी म्हणतो बाईचं काय म्हणतं स्टेज बाई इकडे ये जरा पुढलं पण बोल ना मला मार भेटत हा दुसरं बैठक किती लावली मला माहितीये वाटतं बैठकीतली लावणी ओ बहिणू तुम्हाला बैठकीतली लावणी येते का अहो येते का काय विचारताय काय? बैठकीतलं लावणी तर माझ्याकडे धरू शकत नाही ही बाई काय म्हणते बघा बैठकीतली लावणी माझा पण धरूच शकत नाही काय धरू शकत नाही हात कोण बोलणार आता बाईला मी हात कोण बोलणार मला मार बेटा तू भेट करतो थांबा या इकडं येऊ दे ये ओ बाय चाललं महाराज नाही तर परत मारते तर मग महाराज नाचते का सुरुवात करा करायची सुरुवात हा करा वाजवा की हा काय ढोलकी बाईचा मनका मोडला मला म्हणणार
बाई तुला काय काय पाहिजे? वाटेल असतं काय वस्त ना महाराजांची गाडी नाही करायची म्हणते बाई. अहो एक वाटी म्हणजे पान खाऊन तून खायला आणि एक वस्त्र म्हणजे तोंड पुसायला. वस्त्र मला वाटलं वस्त्र. महाराज एक डाव मागता एक डाव कोणा तशी चुकवणार नाही. एक डाव बाई. अजून काय तर माहीत पण लागेल. लगेच लागतो. काय करता कशासाठी काय करता वीक हाव ना मी मेरे को धंदा है. हॅलो आवाज बघा माझा काय बाई. बाईचा हात लागला. हो काय झालं? मस्त मस्त करंट लागला की काय? करंट करंट नाही हाय बोल बरं करायची सुरुवात. हा कर माझी सुकुम म्हणजे सगळ्यांचा हुकूम आहे ना. कर सुरुवात. लाज जरा पाहुण तुझं नमो ऐकून तर घ्या. काय ऐकून घ्या. कोणताही शुभ कार्य सुरुवात करायच्या आधी सर्वप्रथम देवाचं नाव घेतोच ना आपण. तरी पण तुझं नमो. हो तुझं नमो. तुझं तर तुझं माझं काय लागतं. बरं करायची ना सुरुवात. कर बर लाज जरा पाहुण जनाची मनाची पोटासाठी घासते मी परवा कुणाची. पोटासाठी घासते काय म्हणते ती बाई आहे की नाही. घासते म्हणते घासते काय म्हणते. काय तू बोलून नकोस. घासते म्हणते घासते तू मारून टाकली. मारून टाका. घासते म्हणते घासते पोटासाठी घासते. काहीतरी काहीतरी कुणी असेल घासते. तू कपास घेऊ बोल आता बोल मी कशाला मार खाऊ. मी काय म्हणते जरा ऐकून तर घ्या. हा ऐकू दे बोल काय तर. आता मला तुम्हीच सांगा. काय? ज्यावेळेस मी उभ्याला लावणी म्हणते त्यावेळेस मी नाचते बरोबर. आता मला तुम्हीच सांगा. काय सांगू? ज्यावेळेस मी बसून लावणी म्हणणार त्यावेळेस काय करणार. घासणार. कसला रोबार चालला. जवळून चेहरा पाहिजे. जवळून कशाला घाबरा तुम्ही. मी म्हणतो घासते का म्हणतो. अरे प्रधान दिवस हजार करा. सॉरी प्रजा प्रधानजी
हे मला ठाऊक नाही. किती खोटं बोलत? तुला एक वेळ 7 वेळ विचारतो. मुकाटाने महाराजा कुणाची कबुली दे. हराम होरानो. अरे तरी पण किती महाराज साहेब तर असत्यवादी कुणाची एक वेळ मोडे पण तुमच्या सारख्या हरामाच्या समोर केव्हा चुकणार. काय खोटं बोलतोय माणूस? रोज कथा फोन कर. रक्ताने नावून गेले कोण माणसं तुझ्या सारख्या महाराजा पदी पडेल असे वाटले तुला? अरे तुझ्या अंगात प्राण असेपर्यंत मार पण जोपर्यंत या प्रधानीच्या अंगात प्राण आहे तोपर्यंत तुझ्या समोर केव्हा चुकणार आहे. पडा
बोलल्याशिवाय पर्याय नाही आहे. आता आपल्याला कुठं आलं रे? आमच्या तोंडात मारत होतात ना. येऊन चल आता. महाराजांच्या पालतू कुत्रे आम्हाला कुत्रे पण याला म्हणा कुत्रे महाराजांच्या पालतू कुत्रे महाराज मी तुम्हाला सोडतो. मला काय द्या? काय पाहिजे? मला चिवडा आणि लाडू पाहिजे. चिवडा आणि लाडू पाहिजे. दारू नाही रे, दारू नाही. महाराज मी तकलीफ आहे तुम्हाला मी या राज्यातून जाईपर्यंत जर का आरडाओरडा केला तर दोघांची गर्दन माझ्या येतो मी. गाडी चालवली शिपाई. मनुष्य आहे कशावरून गेला असेल चला
देवा परमेश्वरा, माझे पती तर तिकडे कैदेत आहे आणि त्या सेनापतीने युवराजांना घेऊन दरबारमध्ये बोलवलंय. काय करावे कळेनासे झाले. आई मागणी तूच मला तू मार्ग दाखव. माधवी माधवी माधवी, तू एवढी उदास का? अगं बोल, मी आलो. बोल माझीच काहीतरी. तुमच्यासारख्या देशवी माणसावर बोलायची काहीच गरज नाही. तुम्ही आपल्या मार्गाचा खून केला. पुण्यात खुनी नाही माधवी नाही. साऱ्या जगानं मला खुली म्हटलं तरी मला तिची पर्वा नाही. पण तुझ्या ह्या मुखातून शब्द ऐकून काल जरा झरपलंय. माधवी, महाराजांचा खून मी नाही केला. त्या कपटी सेनापतीने राजगादीसाठी आणि या राजगादीसाठी महाराजांचा खून केला आणि कुणाचा खोटा हाल माझ्यावर घेऊन मला आणणारे पुढे बंद करून ठेवलं. त्या महाकाळीच्या आशीर्वादानं मी सुटलोय. आपण चूक करण्याचं मला समाधान होत आहे. तो सेनापती आपल्या घरी आला होता आणि त्या सेनापतीने युवराजांना घेऊन दरबारमध्ये बोलवलंय. न तर राहिला कडक कारवाई करण्यात येईल असे सांगून गेलाय. म्हणजे तो नराधम इथपर्यंत पोहोचला असतं. म्हणजे आपल्या युवराजांच्या जीवाला धोका आहे. तो सेनापती युवराजांना चुकायला जगू देणार नाही. म्हणून म्हणते युवराजांना घेऊन तुमच्याकडे इसकडे पळून जा. माझी शपथ आहे तुम्हाला. नाही माधवी नाही. युवराजांना घेऊन जंगलाच्या भागात आणि तुला एकटीला सोडून हे माझ्यासारख्या व्यक्तीला शोभा देत नाही. युवराजांच्या रक्षणासाठी तुम्हाला ते करावेच लागेल. माझी मुली चिंता करू नका. ठीक आहे माझी, तुझ्या हट्टापायी मी युवराजाला घेऊन जाईल. पण तू स्वतःची काळजी घे. येतो मी. ठीक आहे. पापी माणसा, माझ्या पतीवरती खोट्या कृत्याचा आरोप आहे. तुला परमेश्वर सुद्धा माफ करणार नाही. आणि हो प्रधान जितका तुला त्याचा केस सुद्धा तुझ्या नंतर आज कित्येक वर्ष निघून गेली. आमचे युवराज लहानाचे मोठे झाले. सर्व युद्धकडे पारंगत झाले. आज शत्रूशी लढा देण्यास त्यांच्या मंडळात ताकद आहे. पण ते कोण आहे, त्यांची ओळख काय आहे हे जर आज सांगितलं नाही तर आतापर्यंत केलेली ही मेहनत संपूर्ण लायाच जाईल. पण त्यांना कसं सांगायचं? काय झालं आणि कसला विचार करतात आपण? कुमार बाळ, आम्ही तर आपलाच विचार करत होतो. म्हणजे बाबा मी काय ते समजलं नाही. बाळ, तू आतापर्यंत मला बाबा म्हणालास, पण खरा पिता मी नाही. बाबा काय बोलताय तुम्ही? माझं काय चुकलं आहे का? नाही बाळ, तुझं काहीच चुकलं नाही. पण मी काय सांगतोय ते नीट ऐक. काळजाव दगड ठेवू नाही. कांचनपूर नगरीचा राजा चक्रसेन यांचा तो सुपुत्र आहे. काय? हो, आणि त्या राजाचा मी एक प्रधान आहे. तुझी आई तुला जन्म देताच स्वर्गवास झाली. तो कपटी सेनापती त्यानं राजराज्यासाठी आणि राजगादीसाठी तुझ्या पिताजींचा खून केला. तुमच्या जीवाला धोका होता म्हणून या जंगलामध्ये घेऊन आलोय. तुमची ओळख आणि तुम्ही कोण आहात हे या जगाला पटवून देण्यासाठी एकच आहे, आणि ते म्हणजे हा लकोटा वाचा. या संपूर्ण जगाला तुमची ओळख पटवून दे. बाबा मी राजांची नसून माझ्याकडे परमेश्वर आहे. तुम्ही आपला स्वामी भक्ती करता
पूर्ण केलं म्हणजे तुमचं राज्य तुम्हाला परत मिळून दिलं की मी महाराजांना दिलं वचन पूर्ण होईल. होय बाबा, आपल्याला शांत बसून चालणार नाही. त्या सेनापतीवर चाल करून गेलंच पाहिजे. त्या सेनापतीकडून आपण आपलं राज्य परत मिळवू. त्याच वेळी माझ्या पिताजींच्या आत्म्याला शांती मिळेल. येतोच मी. धक्काबक्की निर्णय करून त्या सेनापतीवर चाल करून गेले पण तो कपटी सेनापती युवराजांचं बरोबर करणार नाही. युवराजांच्या मदतीला गेलं पाहिजे. त्या प्रधानजीला काय ठाऊ फिरावं लागत महाराज आणि वाटे घेऊन पारा द्या लगेच लगेच महाराज आपल्यावर हल्ला करू शकतो. ठीक आहे महाराज बरोबर आहे. हो महाराज तू त्याला काही बघता लगेच इथंच थांबा. तेव्हा महाराज बघा कसं गंडवलं म्हणजे काय हो महाराज तुम्ही माझं प्रपंच केलं. मी असतो दादू चेअर गाडी पाठ घेत होती पारा द्या या तुम्ही. हो महाराज काय काम आहे का? मी तर पाठी गेलो या तुम्ही शब्द ऐकला लगेच हजार काय महाराज काम आहे? गाडी पाठ घेत होती पारा द्या या तुम्ही. हो महाराज तुम्हीच बोलवलं तुम्हीच. मी तर पाठी नाही गेलो तर लगेच या तुम्ही काय महाराज काम आहे का? काय चालवलं काय? पाठी गेलो या तुम्ही पाठी गेलो या तुम्ही सांगते काय बाहेर जाणारा माझा प्रत्येक या म्हणून म्हणत होतं म्हणा तुम्ही जा आणि पाठ घेत पारा द्या या तुम्ही. हो महाराज तुमच्या पायात ठेवतो मी आता चालत नाही. किती वेळ वाईट आपल्यावरती केव्हा हल्ला करेल हे समजणार देखील नाही. त्यासाठी आपल्याला सावध राहायला पाहिजे. बापाकडे पडले म्हणून म्हणतो आमचे राज्य आमच्या स्वाधीन इथं इथून कुणाचा पोरा कोण येतो आणि देवाचे कारण सेनापती ओळख मला. अरे मग तू मला का ओळखणार? तर तुझ्या पाचव्याकडून वाचलेला आणि युवराज आम्ही म्हणले अत्याचार केले आणि अत्याचार मला कोण हिंमत आली त्या पोराची पंचायत जिवंत सोडणार नाही समजा. सेनापती अरे तुझ्या दळपच्या इथं आणि माझ्या हातून अंत होणार आहे. विश्वासघातानं माझ्या पिताजींचा खून केला आणि मला जीवदान देणाऱ्या प्रधानजी नाही जन्मभर आत्मा बोलायला लावल्यास पण नाही. आता युवराज तुला जिवंत सोडणार तुला आगे कुठा नीट वाच म्हणजे समजेल तुला सर्व. प्रत्येक मृत्यूच्या दारामध्ये आणि पुराणा देखील माझ्या दिलास आता जिवंत सोडणे शक्य समजणार. सेनापती अरे काय कुठं ते जे सूर्याला किती जागण्याचा प्रयत्न केला तरी त्या अंधाराचा विनाश करून तो सूर्य कसा तेजाने पुन्हा चमकू लागतो. रात्रीच्या काळा कुठं अंधारात नाही जातो मुकाट्याने आला मारणे परत असं म्हणतात. सेनापती अरे मी तर परत जाण्यासाठी नाही तुझ्याशी राहावे तुझ्या घरची
या शिवम त्याला आपल्या अंगाला कोणी बंद देवा उद्या येणारा विचार तुझ्या दिवशी या युवराजा मला महाकाळी बळी द्यायचा आहे तर पारा व्यवस्थित ठेवा ठीक आहे हो ज्या ठिकाणी युवराज कळी देत त्या वेळेस कोणी जाता म्हणतात स्वामी अंधारा कोठडीत बंद करायचं आहे तिथे कोणी जाता कामा नये घेतात महाकालीच्या बळीच्या या संपूर्ण राजाचा राजा होणार त्यासाठी थोडा वेळ आज विश्रांती घेऊया खूपच सुंदर आहे कुठं आहे ह्याच वेळी वाचला पाहिजे अशी अवस्था केली आहे केवळ राज्यासाठी नाही अरे प्रेम जळले आहे हे कशी शक्य आहे सुंदरी तुम्ही कोण आहात आणि जी प्रेमाची भाषा का करतात आज कित्येक दिवस झाले पहिला पाण्या वाचून माझा जीव तडफडत आहे माझं पाणी मिळेल का मला मालिका देते नाही कोण आयुष्यात